आपले प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या अगोदर आपल्याला हे थोडे इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज बघायचे आहेत. बघा, फर्स्ट फॉर्म्युला, प्रोडक्शन युनिट्स इज इक्वल टू, हाऊ प्रोडक्शन युनिट्स इज कॅल्क्युलेटेड. प्रोडक्शन युनिट्स इज इक्वल टू सेल्स युनिट्स ऍड क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट्स लेस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट्स. बघा, प्रॉब्लेम मध्ये कधी कधी काय केलं जातं, तुम्हाला आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट्स दिले जातात, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट्स दिले जातात, सेल्स युनिट्स असतात. तर विथ द हेल्प ऑफ दिस 3 युनिट्स आपण काय करत असतो, प्रोडक्शन युनिट्स फाइंड आउट करत असतो. बघा, प्रोडक्शन युनिट्स इज इक्वल टू सेल्स युनिट्स. आता जे काय सेल्स युनिट्स प्रॉब्लेम मध्ये असतील त्याच्यामध्ये ऍड काय करायचं, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट्स. आता क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट का ऍड केले जातात प्रोडक्शन युनिट फाइंड आउट करण्यासाठी, तर जनरली आपण काय करतो बघा, स्टॉक व्हॅल्युएशनच्या मेथड्स बघितलेल्या आहेत आपण, बरोबर आहे ना, अकॉर्डिंग टू AS2 अकाउंटिंग स्टँडर्ड 2. त्याच्यातली जी फिफो मेथड आहे FY मध्ये आपण स्टडी केलेला आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. आणि आपल्या कॉस्टिंग मध्ये या TY मध्ये सुद्धा तो पार्ट आहे, स्टॉक व्हॅल्युएशन अकॉर्डिंग टू फिफो मेथड. ओके, तर आपण काय त्या ठिकाणी अजम्पशन असतं आपलं, बघा, आपल्याकडे जो फर्स्ट स्टॉक येणार आहे तो फर्स्ट आपण काय करत असतो, सेल आउट करत असतो. बघा, जो स्टार्टिंगचा स्टॉक असतो तो आपण फर्स्ट सेल आउट करतो, आणि जो आपल्याकडे शिल्लक असतो, जो रिसेंट आपण प्रोड्यूस केलेला आहे तो आपण काय करत असतो, तसाच ठेवत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी अजम्पशन कसं आहे की जो क्लोजिंग स्टॉक आहे तो आपण या रिसेंट प्रोसेसमध्ये प्रोड्यूस केलेला आहे, तयार केलेला आहे. समजलं ना. म्हणून आपण काय करतो, ऍड क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट्स. म्हणजे या पर्टिक्युलर फेज मध्ये आपण काय केलेला आहे, हा फिनिश्ड गुड्स प्रोड्यूस केलेला आहे, तोच आपण क्लोजिंग ठेवणार. आणि प्रिव्हियस पार्ट मध्ये, प्रिव्हियस फेज मध्ये आपण जे फिनिश्ड गुड्स युनिट्स प्रोड्यूस केलेले होते ते काय करणार, आपण फर्स्ट सेल आउट करणार. बरोबर आहे ना. म्हणून हे जे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आहे हा प्रिव्हियसली प्रोड्यूस केलेला आहे, आपल्या करंट फेजमध्ये किंवा करंट सिच्युएशनला हा आपण प्रोड्यूस केलेला नाहीये. तर हा पाठीमागच्या कॉस्ट शीट मधून तिकडचा क्लोजिंग आपण ओपनिंग म्हणून इथे कन्सिडर करून घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे तो आपल्या प्रेझेंट कॉस्ट शीट मध्ये आपण प्रोड्यूस केलेला आहे, आणि हा जो आहे तो प्रिव्हियस कॉस्ट शीट मधला ओपनिंग स्टॉक आहे, आपण तो सध्या प्रोड्यूस नाही केलेला आहे. त्याच्यामुळे काय केलं जातं, फॉर कॅल्क्युलेशन ऑफ प्रोडक्शन युनिट दिस फॉर्म्युला इज यूज. फॉर्म्युला इज सेल्स युनिट्स प्लस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स units minus opening stock of finished goods units, and with the help of this formula we can easily calculate production units, or we can easily find out the production units. समजलं ना. तसंच आपल्याला काय होतं, कधी कधी प्रॉब्लेम मध्ये आपल्या काय केलं जातं, प्रोडक्शन युनिट्स दिलेले असतात, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट्स असतात आपल्याकडे, आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स असतात. तर अशा वेळी आपल्याला काय फाइंड आउट करावं लागतं, सेल्स युनिट्स. तर ते सेल्स युनिट्स कसे फाइंड आउट करायचे, सेल्स युनिट्स इज इक्वल टू, अतिशय फॉर्म्युला केअरफुली बघा, सेल्स युनिट्स इज इक्वल टू प्रोडक्शन युनिट्स, जे प्रोडक्शन आपण किती युनिट्सचं केलेलं आहे ते दिलेलं असतं. प्रोडक्शन युनिट्स मध्ये आपण ऍड काय करणार, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट्स. ओके, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट आपण काय करणार, बघा, जे प्रिव्हियसली आपल्याकडे आलेले आहेत, कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, ते आपण फर्स्ट सेल आउट करणार. आणि प्रेझेंट कंडिशन मध्ये जे आपण प्रोड्यूस केलेले फिनिश्ड गुड्स असतील ते आपण काय करणार, सेल करायचे बाकी ठेवणार, जर ठेवायचेच असतील तर. बरोबर आहे ना. म्हणून कोणता फॉर्म्युला वापरला बघा, सेल्स युनिट्स आपण कसे फाइंड आउट करणार, सेल्स युनिट्स इज इक्वल टू प्रोडक्शन युनिट्स प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट्स लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट्स. आणि हा क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स असतो तो काय असतो, या फेज मध्ये आपण प्रोड्यूस केलेला आपण पाठी ठेवणार, आणि प्रिव्हियसली जो प्रोड्यूस केलेला असेल तो फर्स्ट सेल आउट करणार. ओके, for calculation of sales units we used this formula, that is production units add opening stock of finished goods units less closing stock of finished goods units. And the next important part is the calculation of value of closing stock of finished goods unit. बघा, value of closing stock आपल्याला फाइंड आउट करायची असते, कोणाची, फिनिश्ड गुड्सची. त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज केला जातो, value of closing stock of finished goods is equal to cost of production.
ओके, जे रुपीजमध्ये आपल्याकडे अवेलेबल असणार, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन रुपीज डिवायडेड बाय प्रोडक्शन युनिट्स इंटू क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट्स. बघा या ठिकाणी फॉर्म्युला डिरेक्टली लिहिलेला आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिवायडेड बाय प्रोडक्शन युनिट्स इंटू क्लोजिंग स्टॉक युनिट्स. बघा आपलं जे काय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन झालेलं आहे ते हे जे काय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्कर झालेलं आहे ते किती युनिट्स प्रोडक्शनचे इन्कर करण्यासाठी, किती युनिट प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला ही कॉस्ट इन्कर झालेली आहे, त्यापैकी क्लोजिंग स्टॉकचे युनिट्स किती आहेत, असा इझिली फॉर्म्युला यूज करून काय करणार आपण याची अमाऊंट काढणार. फॉर एक्झाम्पल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 10 लाख रुपीज आहे इथे, डिवायडेड बाय 10,000 युनिट. ओके, 10 lakh divided by 10,000 unit. Out of that 1,000 is the finished stock units. म्हणून काय करायचं, 10 lakh incurred for producing of 10,000 unit. Out of that our closing stock is 1,000 unit. आणि या आन्सरनी जे आन्सर येणार ते काय असेल, आपलं व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक असेल. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स इथे लक्षात ठेवायचं. व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स या फॉर्म्युल्याने काय केलं जातं, फाइंड आउट केलं जातं. आणि व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आपल्याला कुठे गरजेची असते, आफ्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आपण काय करतो, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या नेक्स्ट लाईन काय करतो, ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. तर त्या ठिकाणी हा फॉर्म्युला काय करायचा आहे, आपल्याला यूज करायचा आहे. ओके, ठीक आहे. तर हे फॉर्म्युला काय करा, तुमच्याकडे लिहून ठेवा. आणि आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना प्रोडक्शन युनिट्स किंवा सेल्स युनिट्स आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. आणि व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक हे ऑलवेज आपल्याला युजफुल आहे. आणि आपला जो नेक्स्ट मॉड्यूल आहे आपलं रिकन्सिलिएशन, किंवा याच कॉस्टशीटमध्ये आपण काय करायचे आहेत, इस्टिमेटेड कॉस्टशीट प्रिपेअर करायचे आहेत. त्या ठिकाणी सुद्धा हे फॉर्म्युले आपल्याला काय आहेत, महत्वाचे आहेत. ठीक आहे ना. थोडं लॉजिकली विचार करायचा. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स काय असतो, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स काय असतो, हा प्रिव्हियस कॉस्टशीट मधून आपण कॅरी फॉरवर्ड केलेला असतो, तिकडचा तो अनसोल्ड असतो. प्रिव्हियस कॉस्टशीटचा हा क्लोजिंग स्टॉक असतो, तो आपल्या करंट कॉस्टशीट मध्ये आपण ओपनिंग म्हणून कन्सिडर करतो, बरोबर आहे. आणि अकॉर्डिंग टू फिफो मेथड आपण काय करतो, जो प्रिव्हियस आपल्याकडे स्टॉक अवेलेबल असेल तो फर्स्ट सेल आउट करतो. तर या पद्धतीनं काय आहे ते समजून घ्यायचं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्याकडे, डिव्हिजन ऑफ वर्क. डिव्हिजन ऑफ वर्क किंवा त्याला आपण काय म्हणतो, क्लासिफिकेशन ऑफ वर्क, पार्ट ऑफ वर्क. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बघा प्राइम कॉस्ट. आता प्राइम कॉस्ट म्हणजे काय असतं बघा, इट कन्सिस्ट ऑफ ऑल डायरेक्ट मटेरियल्स, डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. प्राइम कॉस्ट मीन्स इट कन्सिस्ट ऑफ ऑल cost of direct material and direct labor and direct expenses. It is also known as flat cost. It is also known as flat cost. Next is the works cost. Works cost, it is also known as factory cost or cost of manufacture. बघा वर्क्स कॉस्टला सबस्टिट्यूट वर्ड कुठला यूज केला जातो, फॅक्टरी कॉस्ट और मॅन्युफॅक्चर कॉस्ट. इट इज द कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एन आर्टिकल. इट इन्क्लूड्स प्राइम कॉस्ट ऍड ऑल फॅक्टरी एक्सपेन्सेस. बघा वर्क्स कॉस्ट कसा कन्सिस्ट होत असतो, वर्क्स कॉस्ट इज इक्वल टू प्राइम कॉस्ट प्लस ऑल फॅक्टरी ओव्हरहेड्स, फॅक्टरी expenses. Next formula is the cost of production. Cost of production means it represents factory cost plus all administrative expenses. Cost of production is equal to factory cost add all administrative expenses. Next is the total cost. Total cost means ओके, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन राहिलं आपलं. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज इक्वल टू फॅक्टरी कॉस्ट प्लस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मीन्स it represent factory cost plus administrative expenses. Cost of production is equal to factory cost add administrative expenses. Total cost means it represent cost of production plus selling and distribution expenses. Total cost is equal to cost of production add selling and distribution expenses. Okay, and last is the selling price. It is the price which includes total cost plus margin of profit or minus लॉस इफ एनी. जर लॉस असेल तर तो याच्यातून लेस केला जातो आणि सेलिंग प्राइस डिसाइड केली जात असते. सेलिंग प्राइस कशी कन्सिस्ट होते बघा, सेलिंग प्राइस इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट, अदरवाइज टोटल कॉस्ट लेस लॉस. लॉस हा याच्यातून काय केला जातो, लेस केला जात असतो. ठीक आहे ना. तर इथे बघा एक लक्षात ठेवायचं, आपला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल कुठल्या फेजला ते बघा, आपल्याकडे 6 एलिमेंट इम्पॉर्टंट असतात. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ WIP, क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP, ओपनिंग स्टॉक ऑफ
फिनिश्ड गुड्स अँड क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स हे आपण आपल्या मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला बघितलेलं आहे. तर बघा, जी प्राइम कॉस्ट असते, रॉ मटेरियल इथे येतं, डायरेक्ट मटेरियल, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे या फेजला काय करायचं, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल स्टार्टिंगला घ्यायचं, लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल इथे लेस करायचं. वर्क्स कॉस्ट म्हटलं की फॅक्टरीचा शब्द आला आणि तिथं WIPचं आपलं कनेक्शन असतं, म्हणून काय करायचं, फॅक्टरी ओव्हरहेड्स ऍड केल्यानंतर ऍड ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस, वर्क इन प्रोसेस, लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, वर्क इन प्रोसेस. ओके. आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपलं फाइंड आउट केल्यानंतर आपण नेक्स्ट लाईनला काय करतो, कारण इथं आपलं फिनिश्ड गुड्स तयार होत असतं, बरोबर आहे ना. सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ऍड करण्याच्या अगोदर कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या फेजला आपलं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आपण ऍड करणार आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स काय करणार, लेस करणार. आणि सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस असतात बघा, हे एक्सपेन्सेस फक्त जेवढे युनिट्स आपण सेल केलेले आहेत त्यांचं पर युनिट कॅल्क्युलेशनच्या ठिकाणी काय होणार, आपल्याला ते उपयोग आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो बघा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर्यंत पर युनिट काढण्यासाठी बघा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही जी फेज आहे या ठिकाणी काय करणार आपण, पर युनिट कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रोडक्शन युनिटनी कॉस्ट ऑफ प्रोडक्शनला डिवाइड करणार. आपल्याला आपण जेवढे युनिट प्रोडक्शन घेतलेले त्याची कॉस्ट मिळते. आणि जेवढे आपण सेल्स युनिट केलेले आहेत, जेवढे आपले सेलिंग युनिट्स आहेत त्याला काय करणार, टोटल कॉस्ट किंवा त्याच्यानंतर हे सगळे सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आहेत ना, या प्रत्येक एलिमेंटची कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी सेल्स युनिटनी डिवाइड करणार. बघा, प्रोडक्शन युनिट कुठंपर्यंत आपण कॉस्ट काढण्यासाठी डिवाइड करणार, प्राइम कॉस्ट पासून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर्यंत आपण प्रोडक्शन युनिटनी डिवाइड करणार पर युनिट कॅल्क्युलेट करण्यासाठी. आणि काय करणार, नेक्स्ट जो पार्ट आहे टोटल कॉस्ट, सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, तर याच्यासाठी आपण काय करणार, आपल्या सेल्स युनिटनी काय करणार, डिवाइड करणार. कारण सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस हा फक्त सेलिंगसाठीचा खर्च असतो किंवा डिस्ट्रीब्युशनसाठीचा खर्च असतो आणि इथं फक्त सेल्स युनिट्स येतात, प्रोडक्शन युनिट या ठिकाणी येत नाहीयेत. ठीक आहे ना. आणि हा आपला इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, सेलिंग प्राइस इज इक्वल टू, आपल्या सगळ्यांना माहित आहे, प्रत्येक प्रोडक्ट, कुठलंही प्रोडक्ट घ्या जे मार्केटमध्ये आपण परचेस करत असतो तर त्याच्यावरती MRP वर्डिंग यूज केलेलं असतं. MRPचा अर्थ काय आहे, मॅक्झिमम रिटेल प्राइस, म्हणजे त्या प्राइसच्या अबोव आपण 1 रुपीज 1 पैसा पे करायचा नसतो, त्याला म्हटलं जातं MRP, मॅक्झिमम रिटेल प्राइस. म्हणजे त्या प्राइसला ते प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल करणं त्या प्रोड्युसरला काय असतं, परवडत असतं. तरी पण आपण विचार काय करतो बघा, कोल्ड्रिंक घेतले की आपण काय करतो, एक्स्ट्रा पे करतो, कारण ते काय सांगतात आपल्याला, याच्यामध्ये कुलिंग चार्जेस इन्क्लूड नाही आहेत, पण त्या MRP मध्ये ऑल कॉस्ट काय असतात, इन्क्लूड असतात. तर दॅट इज द MRP, मॅक्झिमम रिटेल प्राइस. बघा, त्याच्या अबोव आपल्या, त्याच्या बघा MRPच्या अबोव आपल्याकडून सेलर, जो रिटेलर असेल, होलसेलर असेल, मॅन्युफॅक्चरर असेल, बरोबर आहे ना, एजंट असेल, हा वरती पैसे घेऊ शकत नाही MRPच्या अबोव. पण MRPच्या बिलो प्राइसला सेल करतात. जे होलसेलची दुकानं असतात बघा, त्याच्यामध्ये बघतो आपण, एखाद्या रिटेलरकडे आपण एखादी वस्तू घ्यायला गेलो तर समजा MRP 200 आहे, तो 200 चार्ज करतो, बरोबर आहे. पण जे होलसेलर असतात ते आपल्याला 190 180 मध्ये पण ती वस्तू देतात. कशासाठी, तर त्यांनी ह्यूज प्रमाणात लार्ज क्वांटिटी परचेस केलेली असते, त्याच्यामुळे त्यांना पर युनिट काय असते, प्राइस कमी होते. तर ही ऑल टेक्निक्स आपण काय करायचे आहेत, आपल्या कॉस्टिंगमध्ये स्टडी करायचे आहेत. अतिशय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे हा, माझा खूप आवडता आहे, कारण माझा म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचंच आवडतं आहे, कारण आपल्याला अकाउंट आवडतं बघा. फायनान्शियल अकाउंटिंग जे आपण आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंगचा आपण अभ्यास केला, कॉस्ट अकाउंटिंगचा आपण अभ्यास करतोय, अतिशय मनापासून अभ्यास करायचा. ऑल बेसिक टर्म कॉन्सेप्ट आपण काय करायच्या, समजून घ्यायच्या. आणि आपण ज्यावेळी मनापासून अभ्यास करतो तेव्हा आपल्याला काय होतं, आपल्याला तो आपला सब्जेक्ट आवडतो. लास्ट इयरला पण बऱ्याच मुलांनी बघा आपल्या दोन्ही सब्जेक्टला जवळजवळ 98 97 असं मार्क स्कोरिंग केलेलं आहे. स्कोरिंगपेक्षा पण नॉलेज आपल्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे ना. तुम्ही उद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये जर एखाद्या जॉब करत असाल तर आपल्याला आपली प्रमोशन्स आणि चांगले चांगले पोस्ट अचीव्ह करण्यासाठी आपल्याला काय लागतं, बेसिक नॉलेज लागतं. ॲडव्हान्स नॉलेज तुम्हाला ॲक्च्युअली त्या ठिकाणी वर्क करताना मिळणारच आहे किंवा फ्युचरचा हायर स्टडीज घेताना तुम्हाला मिळणारच आहे. तर आपलं बेसिक पक्कं असणं अत्यंत महत्वाचं आहे. आपलं बेसिक परफेक्ट असेल, आपण ॲडव्हान्स नॉलेज आपलं केव्हाही परफेक्ट करू शकतो. ठीक आहे.